हॅलो, नमस्कार. काय चाललंय? आज कशावर गप्पा मारायच्या? मी तयार आहे. आज गप्पा आपण AI वरतीच मारणार आहोत. एखादा रोबोटिक मित्र असावा तसंच वाटतं ना कधी कधी. सांग, काय विचार आहे? नमस्कार मित्रांनो, AI च्या गोष्टी या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम मी आहे अनिरुद्ध आणि आज मी तुम्हाला AI बद्दल जे लोकांच्या मनात संभ्रम आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती द्या. जवळपास मी 8 वर्षापासून IT क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि गेल्या 3 वर्षापासून AI बद्दल रिसर्च करत आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे आहे की आता जर तुम्ही बघितलं समाजामध्ये सर्वत्र AI ची खूप चर्चा आहे. म्हणजे चर्चेचा विषय असेल तो म्हणजे AI AI AI. तर सर्वप्रथम AI म्हणजे काय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट, की अवघड काम सोप्या पद्धतीने करता किंवा माणूस जे करतो ते मशीन करतंय. मशीन काय करतंय तर मशीन मध्ये AI चं इन्स्टॉलेशन झालेलं आहे म्हणून ते काम करत आहे. सर्वप्रथम आपण पाहिलं तर AI चा कोणत्या क्षेत्रावरती परिणाम झालेला आहे. जसं काही काही लोकांना असं वाटतं की AI चा परिणाम हा फक्त IT क्षेत्रावरती झालाय. तसं नाही. तर AI चा परिणाम हा औद्योगिकरण पूर्णपणे जे औद्योगिकरण आहे त्या क्षेत्रावरती झालेला आहे. तसंच तुम्ही बघितलं तर शेतीवरती झालेला आहे, IT वरती झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रावरती AI चा परिणाम झालेला आहे. AI ची निर्मिती साधारण 1950 ते 1960 या काळापासून झाली. त्याची सुरुवात तेव्हापासून झाली, पण ते मशीन मध्ये कन्वर्ट 2000 सालापासून झालं. 1990 ते 2000 सालापासून झालं. त्याला मशीन लर्निंग AIML चं कन्वर्जन म्हणतात. त्याच्यानंतर खूप मोठी जी लाट आहे AI ची ती 2020 पासून आली. म्हणजे जसं ChatGPT मार्केटमध्ये आलं तेव्हापासून AI ची खूप हाईप सगळीकडे पसरली. आता जर आपण बघितलं मित्रांनो तर सर्व लोक घाबरलेले आहेत. स्पेशली जर तुम्ही बघितलं तर शाळेतील किंवा कॉलेजमधील जी मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये खूप मोठा AI चा परिणाम झालेला दिसतो. जसं की आता मी बघितलं तर माझ्या भावाचा मुलगा, त्याला विचारलं बा अभ्यास कर, तर तो डायरेक्ट मला काय म्हटला की काय काका करायची अभ्यास गरज आहे, AI तर सर्व काही करणार आहे म्हणून आम्ही अभ्यास करून काय होणार आहे. तर या बऱ्याच गोष्टी मुलांच्या मनात आहेत किंवा मुलांच्या AI ने मनावरती परिणाम केला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी दूर करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तो पूर्णपणे बघा, बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून जातील. आता जर पाहिलं तर मी लॅपटॉप पुढे बसलोय, लॅपटॉप मध्ये सुद्धा AI आहे. कशा प्रकारे जेमिनी आहे, ChatGPT आहे. आपण थोड्या वेळाने त्याच्याशी पण संवाद साधणार आहोत. पण प्रथमतः काही गोष्टींचा मी खुलासा करणार आहोत. जसं मी आता युट्यूब पण बघतो, युट्यूबवरती व्हिडिओज बघतो, तर बऱ्यापैकी असं यायचं कुठं काय खोटी किंवा खरी गोष्ट आली की AI मुळे जॉब जाणार, AI ने आता हे नवीन टूल लॉन्च केलेलं आहे त्याची सगळी भीती पसरली असते. आणि त्यामध्ये अशा लोकांच्या कमेंट येतात की बरं झालं IT वाल्यांचे आता जॉब जाणार. तर त्यांचा जो समज आहे तो चुकीचा आहे की IT वाल्यांचेच जॉब जाणार, असं काही नाही. IT चे जॉब जाणार असे काही नाही, जॉब हे सर्वांचेच जाणार, पण कोणते जॉब जाणार ह्याच्यावरती लक्ष द्या. चला आपण विचारूया आता ChatGPT ला की बाबा तू कोणाचे जॉब घेणार. तर चला बघूयात काय म्हणते ChatGPT. हॅलो, नमस्कार ChatGPT. हॅलो, नमस्कार. काय चाललंय? आज कशावर गप्पा मारायच्या? मी तयार आहे. आज गप्पा आपण AI वरतीच मारणार आहोत. मग भारीच. एखादा रोबोटिक मित्र असावा तसंच वाटतं ना कधी कधी. सांग, काय विचार आहे? AI च्या कशाबद्दल चर्चा मारायची आहे आज? आता मी युट्यूब वरती व्हिडिओ बनवतोय आणि माझ्या बरोबर माझे प्रेक्षक आहेत. तर त्या प्रेक्षकांसाठी मी तुला एक प्रश्न विचारणार आहे की मला एक गोष्ट सांग की माझा चुलत भावाचा मुलगा आहे, तो मला भेटला आणि तो मला काय म्हटला की मी त्याला म्हंटल की तू अभ्यास कर रे बाबा. तो मला बोलला की काय काका अभ्यास करायची काय गरज आहे, आता AI तर सगळी कामे करणार आहे आणि अभ्यास करून कुठे जॉब भेटणार आहे. तर असं त्यानं मला उलट उत्तर दिलं. तर तू त्याला काय सांगू शकशील किंवा प्रेक्षकांना काय सांगशील ह्या प्रश्नाचं उत्तर? मी तुमच्या प्रेक्षकांना आणि त्या मुलालाही इतकंच सांगेन
एआय आपलं काम बदलतो, पण त्यामुळे शिकणं संपत नाही. उलट एआयच्या काळात नवीन कौशल्य शिकणं आणि स्वतःला तयार ठेवणं अधिक महत्वाचं आहे. एआय मुळे काही जुन्या नोकऱ्या बदलतील, पण त्याच वेळी नवीन संधी तयार होतील. म्हणून अभ्यास, जिज्ञासा आणि सतत शिकण्याची वृत्ती कधीही कालबाह्य होत नाही. मला एक सांग, एआय जे माणसानं बनवलेलं आहे ते माणसाला पूर्णपणे रिप्लेस करण्यासाठी बनवलं आहे की माणसाची मदत करण्यासाठी ते बनवलेलं आहे? एआय माणसाला रिप्लेस करण्यासाठी नाही, तर माणसाला मदत करण्यासाठीच बनवली आहे. ती आपल्या कामात वेग, अचूकता आणि विश्लेषण सुधारते. मात्र एआय कडे माणसासारखी कल्पकता, सहानुभूती आणि नैतिक निर्णय क्षमता नाही. म्हणूनच ती आपल्या हाताशी असलेलं एक साधन आहे, जे आपल्याच समंजसपणाने वापरायचं असतं. तर पाहिलं मित्रांनो, एआय स्वतः काय म्हणलं ते. तर अशा पद्धतीने जे समाजामध्ये खोटा संभ्रम जो पसरवला जातोय किंवा लोकच लोकांना काहीतरी चुकीची माहिती देत आहेत, तर ही छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून हवे असतील तर प्लीज कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.